मित्रांनो, महाराष्ट्रात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वसामान्य, गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय एस टीचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि हे महाराष्ट्र शासनाचे गाव तिथे एस टी आहे असे एक ब्रीदवाक्य होतं. साधारणपणे अंदाजे 1967 साली एस टीची स्थापना झाली. खेडोपाडी लोक स्थलांतर करण्यासाठी एस टीचा मोठा एक वाटा आहे. त्याच्याबद्दलच मी माहिती देण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या तीर्थक्षेत्र विठ्ठलाचे भक्त राज्यात, बाहेरच्या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ह्या विठ्ठलांचा प्रमुख वारीमध्ये प्रमुख 4 वारी आहेत आणि त्याचीच एक वारी आपणाला 29 जानेवारी 2025 रोजी माघी वारी या नावानं ओळखली जाणारी वारी झाली. आणि त्याच ठिकाणी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतं. आणि हे भाविक भक्त येत असल्यामुळं एस टीवरती बोजा येतो आणि ते प्रवाशांची संख्या पाहून एस टीची संख्या ही वाढवली जाते. त्याच्यामध्ये एस टीची संख्या कशी असते, एस टीमध्ये सुद्धा प्रकार आहेत. शिवशाही आहे, शिवनेरी आहे, शिवाई आहे, हिरकणी आहे, विटाई आहे, शिवशाही बी आहे, एक हिरकणी आहे. ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणातून एस ट्या एक पंढरपूर या ठिकाणी भाविक भक्त आणले जातात. अन्य एस टी प्रकार जे आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूर या ठिकाणी आणायला अतिशय त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातला जे एक प्रकार असा आहे, पंढरपूर ते कराड साधारणपणे 100 किलोमीटरचे एक अंतर आहे. आणि ह्या कराड ह्या भागातून कुठली रेल्वे आणि दुसरं साधन नाही, खाजगी गाड्या आणि एस टी प्रवाशांची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे एस टीवरती लोड येतो आणि एस टी संख्या वाढवल्या जातात. कालचेच मागे वारी असल्यामुळं 2-4 दिवस एस टीवर लोड येतो आणि नंतर 2-4-5 दिवस लोड असतो, हे आपण मान्य करू मित्रांनो. पण एक पंढरपूर आगार प्रमुख किती दुर्लक्ष करतं आणि भाविक भक्त, सर्वसामान्य लोक, विद्यार्थी यांच्याशी एक भावनेशी कसं खेळतं याचं जिथं जागतं उदाहरण मांडण्यासाठी मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. आज 2 फेब्रुवारी आहे 2026. साधारणपणे वेळ आहे दुपारी 3:35 आणि एक गाडी येते आणि त्या गाडीत भाविक भक्त, प्रवासी, सर्वसामान्य लोक असतात. आणि त्या व्यक्तीमागं आमचे मित्र धनाजी नरळे नावाचे एक मित्र आहेत आणि ते त्याच्या एस टीच्या पाठीमागं बघतात. ते प्रचंड मोठा एक धक्का बसतो आणि त्याने तो एक व्हिडिओ बनवला, मला फोटो काढून पाठवले, व्हिडिओ काढून पाठवले. मित्रांनो, ते कराडहून पंढरपूरला येणारी पंढरपूर डेपोची गाडी आहे. MH14 BT 3432 ही गाडी नंबर आहे. गाडीचा प्रवास होता कराड ते पंढरपूर आणि त्याच्यात पॅसेंजर बी असतील मित्रांनो. पण ह्या गाडीची पाठीमागची आजपर्यंत शिवाई पाहिली, हिरकणी पाहिली, शिवनेरी पाहिली, विटाई गाड्या पाहिल्या, अन्य सुपर गाड्या बी अन्य प्रकारच्या पाहिल्या. पण ह्यांना जी वेगळा प्रकार पाहिला ती एस टी वेगळीच होती. पण मात्र महाराष्ट्र शासनाची जी एस टी होती तिची पूर्ण पाठीमागची काच फुटलेली होती मित्रांनो. तिला एक कापड लावलेलं आहे, म्हणजे जाहिरातीला बोर्ड असतो त्या बोर्डाचं कापड चिकटपट्टीने चिटकवलेलं आहे. आणि हे चिकटपट्टीनं 2 कापड चिटकवले, ते असे वाऱ्यानं वर खाली सुद्धा होत होते मित्रांनो. ही पाठीमागच्या सीटावर बसणाऱ्या माणसाला काय सेफ्टी आहे का त्याच्यातून? आता सांगायचं तर पंढरपूरहून आपण कराडच्या मार्गाला गेलो तर सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी जी रस्त्याची अतिशय गलिच्छ पद्धतीचे ठेवण केलेले, पंढरपूर DYSP कार्यालयापासून कटपळपर्यंत ही जे आहे ह्या रस्ता कराड ते पंढरपूर हा रस्ता जे आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. ह्या रस्त्यावरती साधारणपणे 30 किलोमीटरमध्ये 32 गतिरोधक आहेत
आणि एस टी कुठली दमान जाते, वेगानं जाते का, तर त्यांना अंतर कव्हर करायचं असते वेळेला, तिथं आपल्या आगारात गाडी न्यायची असते. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर सिंहगड, पंढरपूरमध्ये सिंहगड कॉलेजच्या समोरचं जे गतिरोधक आहे त्याच्यावर आदळते आणि ते कागदवरती होत जातो. मित्रांनो, एखादा सर्वसामान्य कधीच न प्रवास करणारे पंढरपूरच्या विठ्ठलाला आले असतात. महिला अतिशय मोठ्या प्रमाणात यायला लागली त्या, का तर लाडक्या बहिणी योजना 1,500 रुपये आले आणि एस टीने जर प्रवास केला तर त्यातलं बी निम्म तिकीट आहे, कमी होतं. म्हणून महिला सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या एस टीचा उपयोग करतात. महिलांनी कधी केलाय का जास्त प्रवास? तर उत्तर असतं नाही मित्रांनो. ते भीभीत असतात. काय वेळ तर इतकी मागेवारीला इतकी गर्दी असते, एस टीत उभा राहून माणसं आपल्या घराकडे प्रवास करत असतात. त्याच्यातून ह्या गतिरोधकवरनं म्हणा, कुणाचा तोल गेला तर डायरेक्ट रस्त्यावर होऊन त्यांच्या जीविताची हानी होते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप बाबूराव सरनाईक यांनी मागच्याच 15 दिवसापूर्वी त्यांचा चालक दारू प्याला आणि त्याच्या बाटल्या सापडल्या तर ऑन द स्पॉट सस्पेंड केलं. पंढरपूरच्या असेल आगार प्रमुख असेल, कराडचे आगार प्रमुख असतील आणि एस टीचे कंडक्टर ड्रायव्हर, आणि ज्यांनी ही नवीन टेक्नॉलॉजी वापरली, खिडकी या ठिकाणी फडकी लावायची, कापड लावायचं आणि त्याला चिकटपट्टी लावायची, लोखंडाला चिकटपट्टी चिटकते आणि फडक्याला सुद्धा चिटकते, हे चिटकवण्याचं काम ज्यांनी केलं ह्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्या आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही प्रवासी, वारकरी, सर्वसामान्य वर्गातून येणाऱ्या लोकांची तुम्ही कशा पद्धतीने त्यांना प्रवाशाची विटंबना केली आणि त्याच्यातून मोठी जीवितहानी होऊ शकते. आणि ह्या गाडीचा लांबचा पल्ला आहे, पंढरपूर ते कराड 100, यायचं 100, 200 किलोमीटर दिवसात ते प्रवास करते. आणि या प्रवास करत असताना प्रवाशाची हमी कोण घेणार आहे? ह्या आगार प्रमुख कराडचे असतील, अगर पंढरपूरच्या डिपो जे आहे म्हणजे पंढरपूरचेच आगार प्रमुख, यांच्यावरती काय कारवाई करता येते का? परिवहन मंत्र्यांना एवढा त्यांच्यावर तत्पर्य दाखवून त्यांच्यावर नोटीस काढण्यात यावं आणि सदर कारवाई करावी. त्याचा व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही चक्क पहा कशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे. कुठं काचेच्या, लोखंडाच्या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीनं कापड लावून झाकण्याचा प्रयत्न करत असाल, हे अतिशय चुकीचं आहे. आणि पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्याबद्दल बरोबर तुम्ही अशी प्रवाशीची खेळणं केले का? तर नाही मित्रांनो, ह्या आगार प्रमुखावर कुठंतरी कारवाई झाली पाहिजे. इथून पुढे हे अशा गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे. त्या संदेश एवढा द्यायचा होता की काही दिवसापूर्वी आपलं सरकार, दमदार सरकार, आणि धाराशिवमध्ये एक एस टी तोडफोड ही झालेली होती, तर त्याच्यावरती अजितदादांनी हा प्रश्न सभागृहामध्ये विचारला होता. तर विरोधक सत्ताधारीने त्याच्यावर कारवाई करून आगार प्रमुखाला निलंबित केलं. तर तसं आता आपण हे पाहू की ह्याच्यामध्ये काय होतंय का संबंध. महाराष्ट्र प्रवासी करणारे लोक जे आहेत, सर्वसामान्य महिला, पुरुष, वारकरी, यांना एक न्याय मिळण्यासाठी अशी कठोर कारवाई झाली पाहिजे. इथंच मी थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना जय जय जाऊ.